कविप्रवीज शो यूट्यूब हार्दिक स्वागत. मित्रांनो, अनुकरण आजचा विषय, जे की आपण आपल्या भारत देशात युरोपचे अनुकरण करतोय, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करतोय आणि कोणत्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टींची आपल्या इथे आवश्यकताच नाही आहे. उदाहरणार्थ, तिकडे 7-8 महिन्यांचा थंडीचा कालावधी असतो आणि त्याच्यामुळे तिकडची वेशभूषा, कोट पॅन्ट अशी आहे. आणि नेमकं आपण काय करतोय? झाला आता नोव्हेंबर संपला, डिसेंबरपासून लग्नसराई सुरू होईल. मी म्हणतो डिसेंबर आणि जानेवारी ठीक आहे, लग्नामध्ये सूट पॅन्ट व्यवस्थित, कोट. पण आपल्या इथे फेब्रुवारीपासून उन्हाळा सुरू झाला तरी लग्नसराईमध्ये कोट आणि पॅन्ट आणि टाय घालून नाचणारी मंडळी, वावरणारी मंडळी दिसतात. आता तिकडे भाज्यांचं उत्पादन कमी आहे आणि सुपरमार्केट जी असतात त्याच्यामध्ये ठराविक डिस्टन्स ठेवण्याचा तिकडे एक कटाक्षाने नियम पाळला जातो. आपल्यासारखं नाही. एक STD बूथ काढला, त्या जमान्यातलं तुम्ही आठवा जरा, जेव्हा STD हा बिझनेस खूप फोफावला होता. लगेच 10 फुटावर 5 फुटावर दुसरं STD. एक किराणा दुकान थाटलं की लगेच एक 100 मीटरवर 50 मीटरवर दुसरं किराणा दुकान. हा प्रकार तिकडं नाही आहे. म्हणजेच जे काही आणायचं आहे ते त्यांना स्टॉक करून ठेवावं लागतं. मग आपल्या इथं रोज तुम्हाला ताज्या भाज्या मिळू शकतात. सगळ्या वस्तू तुम्हाला हाकेच्या अंतरावर इथे मिळू शकतात. असं असतानाही फ्रीजमध्ये भाज्या भरून ठेवणं, इतर पदार्थ आणून ठेवणं ही एक प्रवृत्ती. नको तिथे अनुकरण. आपल्याकडे 64 भोग इतके पदार्थ बनवले जातात. अशा प्रकारचे नैवेद्य आपल्या कित्येक मंदिरातून दाखवले जातात आणि त्याची सर्व पदार्थ जे लागतात त्याची मुबलक प्रमाणात आपल्या इथे पैदास पण केली जाते. शेतीवाडी भरपूर आहे आपल्या इथे. तरीसुद्धा 300-400 रुपयाचा सडलेल्या भाज्या घातलेला आणि वरनं मस्त तुम्हाला म्हणून मस्का लोणी काय असेल ते पण डुप्लिकेट, त्याचा थर लागलेला असा पिझ्झा लोकांना आवडतोय. अनुकरण नको त्या गोष्टींचं. अहो, आपल्याकडं बाजरी, ज्वारी, नाचणी, तांदूळ, गहू या सगळ्याच्या रोटी बनवल्या जातात. चपाती, भाकरी याचे अनंत प्रकार बनवले जातात. पुऱ्या बनवल्या जातात. तसं तिकडे मुबलक प्रमाणात कुठलीही गोष्ट अवेलेबल नाही आहे. 8-8 महिने थंडीचा सीझन, बर्फ पडतो, बाहेर जाऊ शकत नाहीत लोक. म्हणून तिकडची तुम्ही संस्कृती आपल्याकडे गरज नसताना अनुकरण करताय याची थोडी तरी खंत मनाला वाटू द्या. जिथं आपल्याकडं आयुर्वेदाचा प्रसार केला जातो, आपल्या आयुर्वेदावर आज परदेशामध्ये लोक PhD करायला लागलेत आणि इकडचे फॉर्म्युले नेऊन ती लोक चांगली औषधं घेत आहेत आणि प्राण्यांच्या चरबी, मांसापासून, सडलेल्या गोष्टींपासून बनवलेल्या गोळ्या त्या खाऊन तुम्हाला नाश करताय. तुमच्या शरीराचा नाश होतोय हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही आहे. आपल्याकडं फळफळावळ पण खूप प्रमाणात आपण उगवतो, भरपूर मिळू शकतं. आपल्याकडं पेय पदार्थ, कितीतरी प्रकारचे ज्यूस आपल्याकडं बनवू शकतात. पण सॉफिस्टिकेटेड, वी आर लिव्हिंग इन सॉफिस्टिकेटेड सोसायटी, वी आर समवॉट रिच पीपल, वी आर नॉट कॉमन पीपल, हे जे दाखवण्याचा अट्टाहास आणि मग छोट्या छोट्या किटी पार्टीजला कोल्ड्रिंक्सचा मारा. आपल्या मुलाचं वय 7-8, त्याची आतडी अजून नाजूक आहेत आणि आपण त्याच्यावर कोल्ड्रिंकचा मारा करतोय. अरे द्या ना त्याला दूध, ताक, लस्सी बनवा.
लिंबू सरबत बनवा, कलिंगडाचा ज्यूस द्या, टरबूजचा ज्यूस द्या, पायनॅपलचा ज्यूस द्या. अशा ज्यूसची सवय लावा ना. रोज सकाळी त्याला संत्र्याचा ज्यूस पिऊ द्या आणि मग त्याला जे काही करायचं आहे वर्कआउट, मेहनत जी करायची ती करू द्या. पण कोल्ड्रिंकचा मारा, अहो ज्या गोष्टींनी आतडी खराब होतात आणि सतत जर त्या कोल्ड्रिंकचा मारा झाला तर एकेका ग्लासद्वारे तुमच्या अंगामध्ये 5-5, 6-6 चमचे जर साखर जात असेल, 7व्या-8व्या वर्षापासून कॉलेज संपेपर्यंत जर कोल्ड्रिंकचा मारा झाला तर डेफिनेटली 30-32व्या वर्षी किंवा कदाचित 25व्या वर्षी त्याची जर ब्लड टेस्ट घेतली तर डेफिनेटली डायबेटिक म्हणून त्याचा रिपोर्ट आलाच पाहिजे. बरं, फक्त मधुमेह नाही, त्याच्यापासून कॅन्सर पण होऊ शकतो. आपल्याला अनेक नामवंत डॉक्टरांनी याबद्दल सांगितलेलं आहे. मग ज्या संस्कृतीमध्ये आपला जर सर्वनाश होत असेल त्या संस्कृतीचं अनुकरण का करायचं, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक कुटुंबातल्या जाणकार व्यक्तींनी स्वतःला विचारला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातलं खानपान नक्कीच असलं पाहिजे, रहनसहन नक्कीच असलं पाहिजे. आजकाल तर फॅड चाललं आहे. कोणतं फॅड आहे? जिथं आपली संस्कृती, भारतीय संस्कृती अशी होती की प्रत्येक स्त्री ही आपल्या शीलाला जपायची. आपण कोणते कपडे घालावेत, ठीक आहे, तुम्हाला अगदी मी ऑर्थोडॉक्स करत नाही आहे. खूप मोठं 100 वर्षापूर्वीच्या काळात घेऊन जाऊन मी तुम्हाला काष्ट्याची लुगडी घालून फिरा असं म्हणणार नाही आहे. परंतु मेल और फिमेल कोणीही घ्या, आजकाल एकतर कोणी कोणाकडे जात नाही, हेही मान्य करतो मी. परंतु स्वतःच्या मनाची काही थोडीशी शरम वगैरे आपण आपल्या घरात, आपल्या घराच्या आसपासच्या परिसरामध्ये प्रेझेंटेबल का असू नये? पाश्चात्य संस्कृतीसारखं जिथे लोकसंख्या कमी आहे तिथे चालतं हो, पैसा मुबलक आहे, कुणाला कुणाकडं बघायची गरज वाटत नाही, एकलकोंडेपणा जास्त आहे. पण आपल्याकडं प्रत्येक मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याच्याकडं सारखं कोणी येणं जाणं आहे, गर्दी आहे. अशा ठिकाणी आपण प्रेझेंटेबल नसावं का? प्रदर्शन झालंच पाहिजे का आपल्या शरीराचं? हेही प्रश्न आज स्वतःला विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण झालं आहे काय, फॅशनच्या नावाखाली फक्त उघडे नागडेपणा वाढत चालला आहे आणि संस्कृती पूर्णपणे लयास चाललेली आहे. आणि मग कांगावा करायचा. तुम्ही जर नीट प्रेझेंटेबल राहणार नसाल आणि तुम्ही जर इतरांना उद्युक्त करण्यासारखं वागत असाल आणि त्यानंतर मग तुम्ही डिफेन्स घेत असाल की नाही माझी काही चूक नव्हती, तर दॅट डिफेन्स इज ऑल्सो अ फॉल्स डिफेन्स. असं नाही आहे, तारतम्य हे बाळगलंच पाहिजे. आपापल्या देशात जे काही लागू असतं, जे काही आपल्याला योग्य आहे त्याप्रमाणेच आपण खाल्लं पिलं पाहिजे, वागलं पाहिजे, इतकीच कळकळीची विनंती. अनुकरण नक्की चांगल्या गोष्टींचं करा, पण ज्या अनावश्यक गोष्टींचं अनुकरण चालू आहे ना त्याला आता थोडा थोडा विरोध करायला सुरुवात करा आणि स्वतःच्या घरापासून करा. स्वतःच्या घरात जर आपल्या मुलीबाळी 17-18 वर्षाची झाले असताना आपल्या वडिलांसमोर, आपल्या वृद्ध आईसमोर, येणाऱ्या नातेवाईकांसमोर जर फक्त हाफ पॅन्ट घालून फिरत असतील तर तिथे अटकाव तुम्ही केला पाहिजे. संस्कृती तुम्ही सांगितली पाहिजे, संस्कार तुम्ही केले पाहिजेत. ते वाटेल ते तुम्हाला माथी मारण्याचा प्रयत्न करतील, पण कोणतं खरं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ह्या गोष्टी तुम्हीच तर सांगितल्या पाहिजेत. आणि तुम्ही जर हे घडवणार नसेल तर मग देश घडणं खूप अवघड आहे. चला आजपासून शपथ घेऊयात, अनुकरण नकोच आहे, अंधानुकरण नकोच आहे. आपली संस्कृती सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे, त्याचं अनुकरण आज बाहेरचे लोक करायला लागलेत. हा थोडासा विचार करण्याची खूप गरज आहे. नको त्या लहान मुलांवर कोल्ड्रिंक्सचा मारा आणि नको हे कर ते कर अशा दडपणाखाली पण त्यांना वाढू देऊ नका. परिणाम नक्कीच वाईट होतील. छोटासा इशारा आणि एक छोटीशी तळमळ व्यक्त करण्यासाठीच हा व्हिडिओ.
जास्तीत जास्त लोकांनी पाहावा हीच विनंती.